मणी सर, माझं सौभाग्य धोक्यात तर नाहीये ना? देवी आई, आता तूच मार्ग दाखव. मी मणी सरांना फोन करून घरी बोलावून घेते, त्याशिवाय मला चेन नाही पडणार. हा तोच अननोन नंबर आहे ज्यावरून काल रात्री मला 2-3 वेळा फोन आले होते. हॅलो हॅलो, अरे बोल की दादा, कोण बोलतोय? हॅलो हॅलो, तुम्ही कोण बोलताय? मला या नंबरवरून फोन आला होता. तुमचं काही काम होतं का माझ्याकडे? मी फोन केलेला? अहो मी तुम्हाला ओळखतच नाही तर तुम्हाला फोन कसा करणार? अहो दादा, मी का खोटं बोलेन तुमच्याशी? हे बघा, मला याच नंबरवरून फोन आला होता. मला वाटतंय 11:30-12 वाजले होते. तुम्ही चेक करा एकदा. हा, काल रात्री मला एक माणूस भेटला. खूप घाबरलेला होता. बहुतेक त्याला कुणीतरी मारलेलं. त्यानेच माझ्याकडे फोन मागितला. म्हणाला मला अर्जंट फोन करायचा आहे. मग मी माझा फोन दिला त्याला. दमलेला, मार खाल्लेला माणूस नक्की कोण असेल तो, आणि त्याला मला का अर्जंट फोन करायचा असेल? हॅलो, ठेवू का फोन? नाही. कोण होता तो माणूस? म्हणजे त्यांनी काही नाव वगैरे सांगितलं असेल ना तुम्हाला? काय नाव होतं त्यांचं? नाही ताई, नाव तर त्यांनी सांगितलं नाही. दादा, तो माणूस दिसायला कसा होता? म्हणजे तुम्ही त्यांचं वर्णन करू शकता का? दिसायला बघा 6 फूट उंचीचा होता. हलकी दाढी होती त्याला आणि खूप घाबरलेला होता आणि सारखा मागे मागे वळून बघायचा, जणू काही त्याचा कोणतरी पाठलाग करतोय. बरं, डोळे कसे होते? हातावर काही खून किंवा काय कपडे घातले होते, काही सांगू शकता का? कपडे म्हणजे साधं शर्ट पॅन्ट घातलं होतं. आणि अंधार होता हो खूप, त्यामुळे नीट पाहिलं नाही त्याला. ताई, तुम्ही कोण त्यांच्या? मी हो दादा, तुम्ही खूप साधं वर्णन करताय. अजून जरा काहीतरी सांगा की, म्हणजे कोणी फोन केला होता ते मला ओळखता येईल. चहा जाऊ ना. ताई, मी फोन ठेवतो, गिराईक उभा आहे. हा, हॅलो. नक्की कोण असेल तो माणूस, आणि मला का कॉल केला होता? काय दिन्या भाई, का लागलं की नाही हाताला? डॅडने एक काम करण्यासाठी तुला आणलंय, तेही तुला जमत नाहीये. नाही, मला डॅडने सांगितलं होतं कालच तू स्वानंदी आणि वॉर्डनला संपवणार होतास. डॅडने सांगितलं मला. काल रात्री मी आलो ना, तर स्वानंदीचं आणि वॉर्डनचं भूत मला आनंदानं गप्पा मारताना दिसलं. हा भाई, मी घाबरलो. 2 बायकांना नाही संपवू शकला हा दिन्या भाई, आणि स्वतःला भाई म्हणवतो. मॉम, तनिष, बघ 2 बायकांना नाही संपवू शकला. डॅड ना जोकर घरी घेऊन आले आणि हा स्वतःला भाई म्हणवतो. भाई, दिन्या भाई. दिन्या भाई नाही, तुला ना दिन्या बाई म्हटलं पाहिजे. ए, बघतो काय रे? हा, खुन्नस कोणाला देतो तू? खुन्नस आहे ना तुझी, तुझ्या पंटर लोकांसाठी जपून ठेवायची. हा, या घरात सुजित सरपोदारला खुन्नस नाही द्यायची. चल चल. तोंड सांभाळून बोलायचं. तुला माहित नाही आपण कोण आहे. तुझ्या बापामुळे गप्प बसलोय, कळलं का?
पावटे ए मी पावत्या? त्या 2 बायकांना संपवू नाही शकलास तू. याला दिन्या भाई नाही, दिन्या बाई म्हटलं पाहिजे. काय बोलला तू? दिन्या दिन्याबाई बोलतो. जोकर जोकर बोलतो. काय बोलला तू? डॅडने जोकर म्हणून आणला मला. जोकर जोकर वाटतोय मी. काय? ए दिन्या, सोड सोड दिन्या, बस. दिन्या काय करतोयस तू? माझा मुलगा आहे तो. असेल तर खिशात घालून फिरा. आणि खासदार असाल तुम्ही तुमच्या घरी. तुमची माणसं काही कामाची नाही, पोरगे बी काही कामाचं नाहीये. कळलं का? हे सगळे गोत्यात आणणार आहे तुम्हाला. सुपारी घेतली म्हणून गप्प आहे, नाहीतर आता दाखवलं असतं याला दिन्याबाई काय ते. जोकर बोललाय का तू बेटे? राह, जपून राहा. सुजित सुजित लागलं नाही ना तुला? दुखतंय का खूप? देवी आई, नक्की कोण आहे तो माणूस आणि मला का फोन करत होता? माझ्याशी काय बोलायचं असेल त्याला? आणि हा कुंकवाचा करंडा हा का खाली पडला? हे बघ, आता या सगळ्यातनं तूच मार्ग दाखव प्लीज. सुजितराव बसा. हळू. मावशी थांब बरं भरवते. सॉरी सॉरी सॉरी.